महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून हिंगोली जिल्ह्यासाठी जे आहेत ते 4 बस हिंगोलीच्या डेपोसाठी देण्यात आले आहेत। मी त्याच हिंगोली आगारामध्ये आहे। आपण बघतोय की कशा प्रकारे जे आहेत ते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ही बस आहे। नव्याने ही बस जी आहे ते हिंगोलीच्या डेपोमध्ये दाखल झालेली आहे। आपण बघतोय की बसमध्ये जे आहे ते प्रवास जे आहे ते अत्यंत आरामदायक होणार आहे। मी मॅडमला विनंती करेल की कशा प्रकारे ही बस जी आहे ती अशा प्रकारे ही बस आहे, स्वच्छतेचं काम सुरू आहे। आता ही बस जी आहे ते चार्जिंग सेंटरला आलेली आहे। आपण बघतोय सुसज्ज अशी बस आहे। बसमध्ये आसन व्यवस्था चांगल्या प्रकारे आहे आणि सीटही व्यवस्था म्हणजे आरामदायक आहेत। आणि अशा बसेस जे आहेत ते हिंगोली आगारासाठी तब्बल 4 बसेस दाखल झालेल्या आहेत। आणि याच बसेसचं लोकार्पण जे आहे ते हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे। आपण बघतोय की कशा बसचं इलेक्ट्रिक असं नाव देण्यात आलेलं आहे। 100% इलेक्ट्रिक, शून्य कार्बन उत्सर्जन असे बस आहे। आपण बघतोय की आता या ठिकाणी हिंगोलीच्या डेपोमध्ये जे आहे ते जवळपास चार्जिंग सेंटर उभारण्यात आलेलं आहे। 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे जे आहे ते या ठिकाणी चार्जिंग स्टेशनसुद्धा लावण्यात आलेले आहे। आणि आता अशा प्रकारे जे आहे ते बस या ठिकाणी चार्जिंगला लावण्यात आलेले आहे। बस चार्जिंग होते या ठिकाणी जे आहे ते इथं बसचा जे चार्जरचा पॉईंट आहे, 2 पॉईंट आहेत। आणि या ठिकाणी आपण बघतोय की ही मशीन आहे या ठिकाणी जे आहे ते आपण बघतोय की या ठिकाणी हे प्रेशर दिलेलं आहे, इथं स्पीड आहे, मॉडेल आहे, जे किती चार्जिंग झाली काय झाली हा डिस्प्ले दिलेला आहे। संपूर्णतः सुसज्ज बस जी आहे ते याच हिंगोली आगारामध्ये दाखल झालेली आहे। प्रवाशांनीही या बसला जे आहे ते मोठी पसंती दिल्याचं बोललं जात आहे। या बसची जे निगराणी करणारे व्यवस्थापक आपल्यासोबत चौधरी म्हणून आहेत। काय सांगाल एकूणच हिंगोली जिल्ह्यासाठी किती ई बस आलेले आहेत आणि बसची सुविधा सेवा आपण प्रवाशांसाठी कशी देतोय? हिंगोलीसाठी 21 गाड्या मंजूर झालेल्या आहेत। तर त्याच्यापैकी 4 गाड्या 5 गाडी आली होती। एक गाडी थोडं बिडी झाल्यामुळे 1-2 दिवसात येईल नांदेडहून, आणि 4 गाड्या सध्या अवेलेबल आलेल्या आहेत। त्याच्यापैकी आपण 4 गाड्यापैकी 2 संभाजीनगर टाकले, एक सकाळचं डे आउट संभाजीनगर आणि त्याच्यानंतर 14:30चं नाईट आउट संभाजीनगर टाकले, आणि एक सकाळचं 5:15चं अकोला टाकले आणि 3 वाजता एक अकोला टाकले, आणि एक हिंगोली आंबेजोगाई टाकली। आंबेजोगाईहून आल्यानंतर पुन्हा 4चं एक नांदेड टाकले आपण। हो, म्हणजे आपल्या विदर्भ आणि महाराष्ट्रामध्ये हे चारही गाड्या जात आहेत। हो हो बरं, हो। कसं एका चार्जिंग केल्यानंतर किती एम्परेच्या बॅटऱ्या येतात? एक वेळी चार्जिंग केल्यानंतर किती किलोमीटर जाणार आहे गाडी? 300 किलोमीटरच्या आत चालते गाडी. बरं, हो. आणि चार्जिंग करण्याचा कालावधी वेळ किती लागतो? 2 तासामध्ये 100% चार्जिंग होऊन जाते। हो. आणि प्रवाशांना आपण आतमध्ये काय काय सुविधा देतो? प्रवेशामध्ये AC आहे आणि कूलिंग स्वच्छताचा छान आहे, एकदम नंबरचे। बरं, हां, त्याच्यामध्ये पुन्हा गाडीला चांगलं सीटा वगैरे व्यवस्थित आहेत, बसण्यात सगळं आहे। हां. प्रवाशांना काय दर आहे तिचे? लालपरीचे दर काय आहेत आणि त्या तुलनेमध्ये अंदाजे ते काय रक्कम लाल तरीच्या दरेपेक्षा म्हणजे कसं सरासरी एक उदाहरण धरलं, समजा कळमनुरी नांदेड समजा लालपरीचे 122 रुपये तिकीट आहे, तर इथं 200 रुपये तिकीट पडते। समजा 80 रुपयाचा तिकीटचा तफावत पडते। याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकाला बी अलाउड आहे। ज्येष्ठ नागरिक पण अलाउड आहे? त्यांचं कसं आहे? 75 वर्षाला आहे, फ्री आहे त्यांना। ओके, हां. आपण बघतो की याच हिंगोली डेपोमध्ये जे आहे ते सुसज्ज 4 बसेस दाखल झालेल्या आहेत। वाहक आहेत आपल्यासोबत। प्रवाशांशी संवाद साधताना प्रवाशांची या बसबद्दल काय प्रतिक्रिया येते? प्रवासी म्हणतात की ही बस जी आहे आरामदायक आहे आणि AC आहे, त्याच्यामुळं खूप छान आहे म्हणतात। तुम्ही वाहक म्हणून किती वर्षापासून काम करता? मी हैदराबादला 1 ते 1.5 महिना जॉईनिंग केलेली आहे आणि तिथून इकडे ट्रान्सफर केला गेला। बरं, एक लालपरी मध्ये वाहक म्हणून काम करताना आणि हिच्यामध्ये आता काम करताना काय फरक जाणवतो तुम्हाला? लालपरीपेक्षा ही गाडी चालवायला एकदम सॉफ्ट आहे, कारण ही ज्या धूरमुक्त गाडी आहे, हिला साऊंड पण नाही। फक्त हिला एवढंच आहे की आपल्याला हॉर्नचा जास्त यूज करावा लागणार आणि ब्रेकवर जास्त कंट्रोल ठेवावा लागणार। गाडी कधी पिकअप घेते हे लक्षातसुद्धा येत नाही, त्याच्यामुळं गाडी व्यवस्थित चालवावी लागते। हिच्या गाडीवर बसल्याच्यानंतर आपल्याला कोणताही विचार म्हणजे असं जसं आपण ही गाडी चालवतो तसं मोकळ्या मनानं नाही चालवताना, लक्षपूर्वकच चालावं लागतं। एक सुरक्षेच्या दृष्टिकोनानं काय काळजी घेतली पाहिजे ही गाडी चालवताना? प्रवाशांनी ही काळजी घ्यायला पाहिजे आणि चालकांनी काय, असं काय त्याच्यातली एक मेजर गोष्ट? प्रवाशांसाठी ही गाडी म्हणजे AC असल्यामुळे त्यांना बाहेर डोकावणे वगैरे ह्या गोष्टी तर नाहीतच, आणि त्यांना काळजी म्हणजे फक्त स्वच्छता ठेवणे, बस एवढंच आहे। बरं, आपण बघतो की सुसज्ज गाडी आहे। गाडी प्रवाशांनीही या गाडीची स्वच्छता ठेवावी आणि चालवताना जे आहे ते काळजी घ्यावी लागते, कारण की गाडी जी आहे ते पिकअप घेते आणि पिकअप घेतला ब्रेक आणि हॉर्न ह्याच्यावरती जे आहे ते जास्त लक्ष केंद्रित करावं लागेल, याची प्रतिक्रिया वाहन चालकांनी दिलेली आहे। कॅमेरामन सायनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.